विदाउट इन्फॉर्मेशन जर का तुम्ही पण कुठले स्टॉक बाय करसाल तुमच्यासोबत पण असंच होऊ शकतं जे की माझ्यासोबत झालं. चला डिटेलमध्ये सांगतो काय झालं होतं. तर नमस्कार भाऊनो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. रोजच्यासारखी मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो आहे कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. इथं आल्याच्या नंतर शेअर लाईनीच्या याच्यामध्ये रिक्षा लावतो, पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि त्यांना ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केलं. दुपारपर्यंत इथं शेअर भाडे मारतो आणि दुपारच्या नंतर धंदा डाऊन झाला होता आणि एक लमसम भाडं लागतं मला RCT मॉलच्या इकडे घाटकोपर साईडला. तिथं पॅसेंजरला ड्रॉप केल्याच्या नंतर LBS रोड पकडून आपण पुन्हा निघालो आहे भांडूपला. भांडूपपर्यंत येऊस तर माझं CNG पण ऑलमोस्ट संपत आला होता. भांडूपमध्ये येऊन CNG भरतो आणि दुपारी जातो घरी. घरी गेल्याच्या नंतर माझ्या डोक्यात विचार येतो की काही टाईम पहिलं मी 500 रुपीजचे स्टॉक बाय केले होते. चला एंजल वन खोलून बघूया काय झालं प्राईजचं. तर माझं स्टॉक ओपन करतो आणि मला माहिती पडतं की माझा ओव्हरऑल लॉस 100 रुपीजपेक्षा जास्त झालेला आहे. तर सोडा भावानो, हे दुःख माझं संपत नाही ते संध्याकाळ पण होते. आणि संध्याकाळ झाल्यावर मी माझा रिक्षा काढतो आणि आता चालू आपण ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. इथं आल्याच्या नंतर रात्री 10पर्यंत शेअर भाडे मारतो. आणि तुम्हाला माहिती असेल की माझ्या मम्मीचा बड्डे आहे, तर मी रात्री केक वगैरे घेतो आणि केक वगैरे घेऊन घरी जातो आणि ब्लॉग करतो. एंड बाय बाय गाईज.